नमस्कार. आज आपण एका विशिष्ट मार्गदर्शिकेचा आढावा घेणार आहोत. स्टार्टिंग अ न्यू क्लब गाईड. यातून नवीन रोटरी क्लब सुरू करण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, त्यातले महत्वाचे टप्पे काय आहेत, काय काय आवश्यक आहे, हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. चला तर मग बघूया यात काय आहे. अगदी. रोटरी क्लब सुरू करणं म्हणजे फक्त एक गट बनवणं नाहीये. खरं तर समाजात काहीतरी चांगलं, सकारात्मक बदल घडवण्यासाठी समविचारी लोकांनी एकत्र येणं आहे. आणि ही जी मार्गदर्शिका आहे ना, ती फक्त प्रक्रिया नाही सांगत, तर त्यामागचा विचार काय आहे, क्लब यशस्वी कसा करायचा, यासाठी काय महत्वाचं आहे हे पण सांगते. बरोबर. तर मग पहिला प्रश्न, कोणी रोटरी क्लब का सुरू करावा? म्हणजे लोकांना काय फायदा होतो? मार्गदर्शिकेत व्यक्ती आणि समाजासाठी अनेक फायदे सांगितले आहेत. जसं की आपण आपल्या समुदायात जास्त सक्रिय होतो. हम्म. लोकांच्या आयुष्यात थेट काहीतरी बदल घडवण्याची संधी मिळते. स्वतःची कौशल्य पण वाढतात आणि जगभरातल्या लोकांशी जोडलं. अगदी. आणि हा जागतिक नेटवर्कचा फायदा खूप मोठा आहे. प्लस स्वतः पुढाकार घेऊन काहीतरी उभं करण्याचा जो अनुभव आहे, तो पण महत्वाचा. हो, नक्कीच. आणि हे झालं व्यक्ती आणि समाजासाठी. पण खुद्द रोटरी संस्थेसाठी सुद्धा हे तितकंच महत्वाचं आहे. कारण नवीन क्लब्स आले की संस्थेत नवीन विचार येतात, विविधता वाढते आणि समाजाच्या गरजा पण बदलत असतात. त्यांना प्रतिसाद देता येतो. मार्गदर्शिकेत उल्लेख आहे बघा, कल्याण बॅनर्जी किंवा रॉन डी बर्टन हे जे भूतकाळातले अध्यक्ष होते ना, त्यांनी नेहमीच नवीन क्लब्स आणि नवीन विचारांच्या गरजेवर भर दिलाय. अच्छा, म्हणजे संस्थेच्या वाढीसाठी पण हे आवश्यक आहे. आता क्लब सुरू करायला काय काय लागतं? म्हणजे प्रमुख आवश्यकता काय आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदस्य संख्या. किमान 20 सदस्य लागतात असं मार्गदर्शिका म्हणते. पण इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे डेटा काय सांगतो की पहिले 3 वर्ष असतात ना, त्यात साधारण 25% सदस्य कमी होऊ शकतात. अरे बापरे, म्हणजे 1/4? हो, त्यामुळे फक्त 5 जास्तीचे सदस्य जरी सुरुवातीला असले ना, तरी क्लब 3 वर्षांनंतर टिकून राहण्यावर त्याचा मोठा परिणाम होतो. म्हणजे अगदी काठावर पास होण्यापेक्षा थोडी जास्त सदस्य संख्या सुरुवातीला जमवणं हे क्लबच्या दीर्घायुष्यासाठी फायद्याचं ठरतं. बरोबर. म्हणजे फक्त आकडा गाठायचा नाहीये. आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नरची परवानगी लागते. म्हणजे त्या विभागाचे जे रोटरी प्रमुख असतात त्यांची. हो, ती ऑफिशियल मान्यता आवश्यक आहे. आणि मार्गदर्शिकेत अजून 2 गोष्टींची शिफारस केली आहे. एक म्हणजे नवीन क्लब सल्लागार. हा अनुभवी रोटेरियन असतो. तो अनिवार्य नाहीये, पण त्याची मदत नक्कीच मोलाची ठरू शकते. अगदी अनुभवाचा फायदा होतोच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रायोजक क्लब. म्हणजे एखादा जुना इस्टॅब्लिश्ड क्लब नवीन क्लबला मदत करतो. हे पण अनिवार्य नाही, पण असं असेल तर नवीन क्लबचा सक्सेस रेट 10% ने वाढतो असं दिसलंय. अच्छा, 10% म्हणजे लक्षणीय. हो ना? आणि जर 20 सदस्य नसतील जमले तर? तर अजून एक पर्याय आहे. 8 सदस्य असले तरी सॅटेलाइट क्लब सुरू करता येतो. हा म्हणजे मोठ्या क्लबचा एक छोटा भाग असतो. ओके. म्हणजे सुरुवात लहान प्रमाणातही करता येते. आता आपण क्लब सुरू करण्याच्या मुख्य पायऱ्या बघूया. मार्गदर्शिकेत 9 पायऱ्या सांगितल्या आहेत. थोडक्यात आढावा घेऊया. पहिली पायरी अर्थातच आहे संधी ओळखणे. म्हणजे आपल्या परिसरात काय गरजा आहेत, सध्याचे क्लब्स कसे चालतात, त्यांची बैठकीची वेळ, स्वरूप वगैरे आपल्याला सूट होतंय का? अगदी बेसिक रिसर्च. ऑनलाईन क्लबचा पर्याय पण तपासायला हवा. बरोबर. मग दुसरी पायरी आहे मदत मिळवणे. म्हणजे एकट्याने नाही करायचं. डिस्ट्रिक्ट गव्हर्नर, अनुभवी रोटेरियन, प्रायोजक क्लब असू शकतो किंवा मग रोटरीची स्वतःची क्लब अँड डिस्ट्रिक्ट सपोर्ट म्हणजे CDS टीम आहे, त्यांच्याशी संपर्क साधायचा. हो, सपोर्ट सिस्टम वापरणं महत्वाचं आहे. तिसरी पायरी मग येते संपर्क योजना बनवणं. म्हणजे संभाव्य सदस्यांपर्यंत आपण कसं पोचणार. सोशल मीडिया वापरायचा, स्थानिक वर्तमानपत्र की व्यावसायिक संस्थांमध्ये जाऊन बोलायचं. योग्य माध्यम निवडणं गरजेचं आहे. आणि मग चौथी पायरी माहिती बैठका घेणं. म्हणजे ज्यांना इंटरेस्ट वाटतोय अशा संभाव्य सदस्यांना बोलवायचं, त्यांना रोटरीबद्दल, आपल्या प्रस्तावित क्लबबद्दल माहिती द्यायची, त्यांचे प्रश्न ऐकायचे आणि त्यांची संपर्क माहिती घ्यायची. म्हणजे संवाद सुरू करायचा. तर संभाव्य सदस्य भेटले, त्यांना माहिती दिली, मग पुढची पायरी साहजिकच त्यांना एकत्र आणण्याची आहे. बरोबर? अगदी. ही 5वी पायरी संस्थापक सदस्य मिळवणे. किमान 20 सदस्य जमवायचे. आणि इथे विविधतेवर खूप भर दिलाय. वय, लिंग, वंश, व्यावसायिक पार्श्वभूमी सगळं बघायला हवं. हो, खरंय.
मार्गदर्शिकेत एक गमतीशीर वाक्य आहे, पॉल हॅरिस, रोटरी संस्थापक, सोडला तर प्रत्येक रोटेरियनला कोणीतरी सामील व्हायला विचारलंच होतं. म्हणजे आपल्याला पण विचारायला लागेल, बरोबर. पुढाकार घ्यावा लागतो. मग येते 6वी पायरी, संघटनात्मक बैठक. ही खूप महत्वाची बैठक. यात पदाधिकारी निवडायचे, अध्यक्ष, सचिव, खजिनदार वगैरे. क्लबचं नाव ठरवायचं, बैठका कशा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या हे ठरवायचं. आणि पहिल्या प्रकल्पाचं नियोजन पण इथेच सुरू होतं. म्हणजे कामाला लागायचं. या बैठकीनंतर 7वी पायरी येते, ती म्हणजे अर्ज सादर करणे. हा अर्ज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मार्फत CDS कडे जातो. म्हणजे ऑफिशियल प्रोसेस सुरू होते. हो. आणि अर्ज मंजूर झाला की मग 8वी पायरी, स्थापना साजरी करणे. म्हणजे क्लब सुरू झाल्याचं जाहीर करायचं. एक छोटा कार्यक्रम, जेणेकरून लोकांना कळेल, क्लबची ओळख निर्माण होईल. प्रसिद्धीसाठी पण महत्वाचं आहे हे. नक्कीच. आणि 9वी, शेवटची पायरी म्हणजे क्लब विकसित करणे. म्हणजे काम थांबत नाही, नवीन सदस्य जोडत राहायचं, आलेल्या सदस्यांना रोटरीबद्दल अजून शिकवायचं, प्रकल्पांमध्ये मार्गदर्शन करायचं. क्लब वाढत राहायला पाहिजे. म्हणजे क्लब सुरू करणं ही एक सुरुवात आहे, शेवट नाही. अगदी बरोबर. आणि ह्या 9 पायऱ्या पूर्ण झाल्यावर क्लब तर सुरू होतो, पण तो व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी नियमित बैठका महत्वाच्या. मार्गदर्शिकेत म्हटलंय की महिन्यातून किमान 2दा भेटणं अपेक्षित आहे. 2दा, दर आठवड्याला नाही. नाही, किमान 2दा. पण स्वरूप लवचिक असू शकतं. म्हणजे प्रत्यक्ष भेटू शकता, रेस्टॉरंट, ऑफिस, कुठेही, किंवा ऑनलाईन, किंवा दोन्हीचं मिश्रण, हायब्रिड. बैठका औपचारिक असू शकतात किंवा अनौपचारिक सुद्धा. हे आजच्या काळात क्लब चालवणं सोपं करतं. हो, ही लवचिकता महत्वाची आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर रोटरी क्लब सुरू करणं ही एक व्यवस्थित विचार करून आखलेली प्रक्रिया आहे. यात समाजावर लक्ष केंद्रित करणं, सदस्यांची वचनबद्धता म्हणजे कमिटमेंट, आणि रोटरीची जी सपोर्ट सिस्टम आहे तिचा वापर करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. आणि एक गोष्ट मला इथे अधोरेखित करावीशी वाटते की नुसती प्रक्रिया पूर्ण करण्यावर भर नाहीये, तर सुरुवातीपासूनच क्लबची एक चांगली, सकारात्मक संस्कृती आणि वातावरण कसं तयार होईल यावरही लक्ष दिलं जातं. खरं आहे. आणि ही सगळी माहिती खरं तर फक्त नवीन क्लब सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठीच नाहीये. मला वाटतं कोणतीही सामाजिक संस्था किंवा गट कसा तयार होतो, कसा वाढतो, हे समजून घेण्यासाठी सुद्धा हे निश्चितच उपयुक्त आहे. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. आपण बघितलं की क्लबचं स्वरूप बदलण्यावर, म्हणजे ऑनलाईन बैठका, भेटींची वेगळी वारंवारता, ह्यावर इतका भर दिला जातोय. तर भविष्यात एखादा नवीन रोटरी क्लब समाजाची अशी कोणती विशिष्ट आणि आजपर्यंत कदाचित दुर्लक्षित राहिलेली नवीन गरज पूर्ण करू शकेल असं वाटतं. हा विचार करायला हवा.